पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। आदिवासी वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरात आदिवासी वसतिगृहात एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे। पिंपळनेर शहरातील सामोरे रस्त्यावरील खासगी बिल्डिंग मधील एकलव्य शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अस्तंबा गावातील निशा राया वळवी हिने शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। सदर विद्यार्थिनी ही नर्सिंगच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत होती। रात्रीच्या वेळेस सर्व झोपेत असताना निशा वळवी हिने आत्महत्या केली आहे। सकाळी आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं। तात्काळ घटनास्थळी पिंपळनेर पोलीस तसेच प्रकल्प अधिकारी उपस्थित झाले। नेमकं निशा वळवी हिने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालं नाही। यावेळी तिच्या परिवारातील नातेवाईक यांनी आक्रोश केला होता। मुख्य संपादक जतीन बोरसे। ज्या बाईला ठेवलेले तिचा आदेश आहे का? एकही जबाबदार कर्मचारी नाही इथं, एक पण जबाबदार व्यक्ती। आज 25 मुली वाऱ्यावर आहेत। या कोणाच्या भरोश्यावर मुली आहेत इथं? आणि ती वार्डन बाई ऑलरेडी पहिले सस्पेंड होती 250 काय ज्या बाईला एका मुलीच्या सुसाईड मध्ये 6 महिने निलंबित ठेवलं, त्या महिलेला पुन्हा पिंपळनेरला ठेवलं। पिंपळनेरला का ठेवलं? जाऊ दे ना तिथं बाहेर। त्या बाईच्या अंडर मध्ये या दुसऱ्या मुलीने सुसाईड केलेलं आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।